बातमी आहे माहितीतल्या विधान परिषद निवडणुकीतल्या जागांबाबतच्या तिढ्याची। निवडणूक कोणतीही असो, महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटपासाठी होणारी रस्सीखेच आणि त्यानंतर होणारी दिल्लीवारी हे समीकरण अगदी पक्कं झालंय। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होते। नाशिक, संभाजीनगर आणि पुणे या 3 जागांवरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे। आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत जागांवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची काल दिल्लीत बैठक पार पडली। या बैठकीला तिन्ही पक्षांचे नेते सुद्धा उपस्थित होते। राष्ट्रवादीचे 3 जागांची मागणी केलेली असून शिवसेनेलाही अधिकची जागा पाहिजे। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी जागांवर तोडगा मुंबईतच निघणार असल्याचं स्पष्ट केलंय। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची नवी दिल्लीमध्ये भेट घेतली आहे। चर्चा सुरू आहे तर आपल्या पक्षाची भूमिका काय? माझी भूमिका हीच आहे की जिथे आमच्या जागा जास्त आहेत तिथे आम्हाला सकारात्मक चर्चा झाली आहे तसं होईल। आम्ही 3 जागांसाठी मागणी केलेली आहे आणि नक्कीच सकारात्मक महायुतीतलं विधान परिषदेचं आता तुम्हाला मगाशी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, मी सांगतो 1-2 दिवसामध्ये हा विषय संपेल। जवळपास महायुतीचं जे जागा वाटपाचं सूत्र जवळपास 1-2 दिवसात पूर्ण होईल आणि महायुती म्हणूनच निवडणूक होईल आणि महायुती पूर्ण जागा जिंकेल। आमचं जवळपास ॲग्रीमेंट झालेलं आहे। फक्त शिवसेनेसोबत नाशिक आणि संभाजीनगरपैकी 1 जागा आम्हाला मिळाली पाहिजे असा आमचा आग्रह आहे आणि NCPने आम्हाला पुण्याची जागा मागितलेली आहे। त्यामुळे या 2च गोष्टींवर आमचं अडलं आहे जे आम्ही सोडवून घेऊ। आता काही कठीण नाही, कठीण पेपर संपलाय, सोपा पेपर बाकी आहे। टिकमार्क करायचा आहे, टिकमार्क झाल्याबरोबर विषय संपला। पण दिल्लीत 2च जागांवरचा विषय आहे जो आम्ही सोडू। सर, दिल्लीत बैठक होणार आहे, दिल्लीत या संदर्भात कुठलीही बैठक नाही, याची बैठक मुंबईतच होईल, मुंबईतच विषय सोडून टाकू।